पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित दहकवटेकर प्रशाला पंढरपूर विषय भूगोल इयत्ता 9वी प्रकरण 11 वाहतूक व संदेशवहन आर.डी. कुलकर्णी सर. वाहतूक आणि संदेशवहन. प्रवास किंवा मालाची वाहतूक करताना आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. प्रवासासाठी विविध मार्ग साधनं उपलब्ध असल्यानंतर त्या पर्यायाचा आपल्याला विचार करावा लागतो. आता वाहतुकीसाठी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात? एक म्हणजे अंतर, दुसरं प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचनेमध्ये पर्वतीय भाग आहे, पठारी भाग आहे, डोंगराळ भाग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग व साधनं, बाजारपेठ, हवामान कशा प्रकारचं आहे, वस्तू कशा प्रकारचा आहे, वेळ, खर्च आणि कालावधी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. प्रवास किंवा वाहतूक केल्यानंतर आपला वेळ आणि खर्च वाचू शकतो. प्रवास आरामदायी होऊ शकतो. मालाचं नुकसान न होता व्यवस्थितरित्या आपल्याला वाहतूक करता येते. ग्राहकाला द्यावी लागणारी आपण बघतोय की जी किंमत आहे वस्तूची, ती किंमत उत्पादन खर्चावर न ठरता उत्पादन खर्च हा वाहतुकीवर आपल्याला ठरवता येतो. मालाची वाहतूक जलद झाली पाहिजे, सुरक्षित झाली पाहिजे, हे करणं अतिशय गरजेचं आहे. वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडल्यामुळं मालाची किंमत ही आपण बघतो की योग्यरित्या आपल्याला ठेवता येते. वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. वाहतूक व्यवस्थेमुळं देशातील राज्यांचा विकास हा या वाहतुकीवरती आपल्याला अवलंबून असलेला दिसून येईल. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आज आपल्याला वारंवार झालेल्या दिसून येत आहेत. उद्योगधंदे असतील, बाजारपेठा असतील, या आर्थिक विकासाला गती प्राप्त करून देत असलेले दिसून येत आहे. दरडोई उत्पन्न आणि स्थूल देशांतर्गत उत्पन्न यामध्येही आपल्याला वाढ झालेली दिसून येते. आता काय आपण नकाशा बघतोय की नकाशा वाचन करताना आपल्याला वाहतुकीच्या मार्ग दिलेले आहेत. काही ठिकाणी वाहतुकीचे मार्गाचे दाट जाळं विणलेलं आहे, तर काही भागामध्ये विरळ स्वरूपाचं जाळं विणलेलं आहे. काही भागामध्ये वाहतूक उपलब्ध नसलेला आपल्याला आढळते. एखादा प्रदेश वाहतुकीच्या कोणत्या कारणामुळं तो वाहतुकीपासून वंचित राहिलेला आहे किंवा त्या ठिकाणी वाहतूक होत नाही, असे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी या नकाशा बघत असताना पडलेले दिसून येतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण बघतोय की वाहतुकीच्या नकाशासोबत त्या प्रदेशाची असणारी प्राकृतिक रचना असेल, ही सुद्धा घ्यावी लागते. आणि यामध्ये आपण बघतोय पर्वतीय भाग आहे, पठारी भाग आहे, जलरूप आहेत, भूरूप आहेत. पुस्तकामध्ये आपण बघतो की सातारा जिल्ह्यातील प्राकृतिक रचना, रस्ते, लोहमार्ग हे दाखवणारा नकाशा घेतलेला. जिल्ह्याच्या आपण बघत असताना जिल्ह्याची रचना जर भूरचना बघितली तर ती चढ उताराची असलेली दिसून येते. जिल्ह्याचा मध्य आणि पूर्वेकडील भाग कमी किंवा मध्यम उंचीचा आहे. आपण जर सातारा जिल्ह्याच्या प्राकृतिक रचनेचा जर विचार केला तर पश्चिम भागामध्ये वाहतुकीच्या मार्गाचं जाळं विणलं गेलेलं आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये वाहतूक मार्गाची घनता ही मध्यम स्वरूपाची आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय की रो वाहतूक लोहमार्गातनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या वाहतुकीच्या माध्यमातून आपल्याला वाहतूक व्यवस्थित करता येते. महामार्गावर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये माल वाहतूक होत असते. मग ती ट्रकनं होणारी माल वाहतूक असेल किंवा लोहमार्गाने होणारी आपण जर वाहतूक बघितली तर ट्रकपेक्षा लोहमार्गाने केली गेलेली मालाची वाहतूक ही आपल्याला कमी खर्चिक असलेली किंवा कमी खर्च येत असलेला दिसून येतो. यावर उपाय म्हणून आपण बघतोय की रो वाहतूक पद्धत वापरण्यास भारतामध्ये सुरुवात झाली आहे. या पद्धतीमध्ये किंवा ही माल वाहून नेत असताना ट्रक मालगाडीवर चढवून लोहमार्गाने ठराविक ठिकाणावर किंवा ठराविक स्थानापर्यंत आपल्याला नेता येतात. तिथून पुढे हे ट्रक माल जिथं उतरायचा आहे तिथं आलेले आपल्याला दिसून येतात. आपण बघतोय की लोहमार्ग केल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतोय. ट्रकच्या वाहतुकीवर होणारा इंधनाचा खर्च, होणारा प्रदूषणही आपल्याला टाळता येऊ शकते. म्हणून वाहतुकीच्या मार्गाची सुरुवात भारतामध्ये कोकण रेल्वेमधून सुरुवातीला झालेली दिसून येते.
त्याच्यानंतर आपण बघतोय की वाहतुकीचे मार्गाचा प्राकृतिक रचनेचा सहसंबंध किंवा त्यामध्ये असणारी उंच कल्पना असेल, दुर्गम भाग असेल. आता वाहतुकीचं महत्व काय आहे? वाहतुकीचं महत्व आपण बघतोय की व्यापार विस्तारांचं जाळं त्यामुळे विणलं गेलेलं आहे. औद्योगिकरणाला गती मिळालेली आहे. रोजगाराच्या संधी फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. क्षेत्रीय दुवा मिळालेला आहे. त्या ठिकाणाला उपयोगितेचं महत्व प्राप्त झालेलं आहे. ज्या ठिकाणी कमतरता आहे त्या कमतरतेवरतीही आपल्याला मात करता आलेली आहे. वेगळ्या देशातील वेगळ्या राज्यामध्ये असणारा जो असमतोल आहे, प्रादेशिक असमतोल, एखाद्या राज्यामध्ये असणारा सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये असणारा समतोल, त्याच्यामध्येही आपल्याला घट झाली दिसून येते. पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासामध्ये निश्चितच आपल्याला वाढ झालेली दिसून येते. संदेश वहन वाहतुकीप्रमाणेच आपण बघतो की संदेश वहन ही सुद्धा एक पायाभूत गरज आपल्याला निर्माण झाली दिसून येते. आधुनिक काळामध्ये आपण बघतो की संदेश वहन किंवा माहितीची देवाणघेवाण ही सुद्धा एक महत्वाची आहे. मग त्याच्यामध्ये मोबाईल टावर असतील किंवा मोबाईल टावरच्या माध्यमातून आपण बघतो की संदेशाचं काम केलं जातंय. त्याच्यानंतर टपाल कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला वेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. वृत्तपत्र विक्रीच्या माध्यमातून आपण बघतो की वृत्तपत्र सुद्धा समाजामध्ये एकमेकांना जवळ आणण्याचं किंवा वेगळ्या प्रकारची माहिती संकलित करून ते ग्राहकापर्यंत किंवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ही वृत्तपत्राची भूमिका फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये पार पाडत असलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की आजच्या आधुनिक युगामध्ये वेगळ्या प्रकारे कृत्रिम उपग्रह किंवा सॅटेलाइट संदेशवहनाचं आपल्याला काम करत असलेलं दिसून येत आहे. मोबाईलवर आपण बघतोय की बोलणं, बोललेलं ऐकणं म्हणजे आदान प्रदानाची जी क्रिया आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली दिसून येते. त्याचबरोबर LED असतील, TV संच असतील, याच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतोय की कार्यक्रम दिसण्याचं जे काम आहे ते या संदेशवहनाचे किंवा आज सॅटेलाइटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असलेलं आपल्याला दिसते. हवामानाच्या संदर्भामधील माहिती असेल ती अद्ययावत माहिती आपल्याला वेगवेगळ्या कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून तात्काळ आणि योग्य रीतीने मिळत असलेली आपल्याला दिसते. आपण बघतोय की कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून एका वेळेला आपल्याला वेगळ्या सुधारित अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूपृष्ठावरील साधन संपत्तीचा अभ्यास आणि प्रादेशिक नियोजन करणं हे आपल्याला केलं गेलेलं दिसते. आंतरजाल किंवा सामाजिक माध्यमांच्या युगात सर्वाधिक आपण बघतोय की या माहितीचा उपयोग हा जगातील सगळ्या देशांना भारत सरकारने आपण बघतो की ऑनलाईनच्या माध्यमातून पेमेंट, मनी ट्रान्सफर इत्यादी सुविधा आज मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेल्या दिसतात. मोबाईल वापरणारे अनेक ॲप्स सुद्धा आपण बघतोय की जगामध्ये ज्याप्रमाणे विकसित केले आहेत तसं भारतामध्ये पण विकसित झाले आहेत. मग भीम ॲप असेल, SBI, एनिवेअर इत्यादी ॲपच्या माध्यमातून लोकांना सेवा देण्याचं किंवा व्यापाराच्या मध्ये हे संदेश आपल्याला संदेशाचं जे माध्यम आहे किंवा व्यापारामध्ये खरेदी विक्री करण्याचं माध्यम म्हणून सुद्धा आज विकसित झालेलं आपल्याला दिसतंय. संदेशवहनाची सुविधा आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणामध्ये आज विकसित झालेला आहे. सुविधा फक्त आपण बघतोय की मोबाईलवरनं फक्त एकमेकाला बोलणं एवढं राहिलेलं नाही, तर व्हिडिओ कॉलिंग सुद्धा आज आपण व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून फेस टू फेस व्यक्ती आपल्याला बोलताना दिसतात. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोठमोठ्या आपण बघतोय की आज मीटिंग आयोजित केल्या जातात. संदेशवहनाच्या अशा अनेक फायद्याबरोबर काही तोटे सुद्धा आपल्याला असलेले दिसतात. उदाहरणार्थ ईमेल असेल किंवा संकेतस्थळ हॅकिंग, फसवणूक असेल किंवा चोरी असेल, सायबरचे हल्ले असतील, युद्ध असेल, आतंकवाद असेल, यामध्ये माहितीची जोड म्हणून आपण एक केलं पाहिजे की आर्थिक आपली फसवणूक होणार नाही. महत्वाच्या संकेतस्थळावर अशा प्रकारे धोके संभवत असताना आंतरजालावर सामाजिक माध्यमांचा वापर करत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये वैयक्तिक माहिती कुठल्याही प्रकारे याच्यावरती न जाण्याची काळजी ही प्रत्येकानं आपण स्वतःहून घेतली पाहिजे.
सामाजिक नेटवर्क, साइट्स, ब्लॉग इत्यादीवरती टाकू नये. सायबर हल्ल्याची प्रतिमा दाखवली जाते. हे हल्ले विविध देशादरम्यान होताना दिसत आहेत. यावरून तुम्हाला जागतिक आंतरराष्ट्रीयावरती सायबर युद्धाचा अंदाज करता येईल. म्हणून आपण बघतोय की या सगळ्या गोष्टी जरी आधुनिक असल्या तरी आपल्याला त्याच्यावरती आपली वैयक्तिक माहिती कुठेही लिंक होणार नाही किंवा त्याचा दुसरं कोण वापर करणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. वाहतूक आणि संदेशवहन या प्रकरणामध्ये आपण बघतोय की वाहतुकीमुळे होणारे फायदे, संदेशवहनामुळे होणारे फायदे याचा उपयोग हा मानवी जीवनावरती आपल्याला झालेला दिसून येतोय. धन्यवाद. या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवावा.